हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं मी बनवत आहे बटाट्याचे पराठे. नाश्त्यासाठी बनवत आहे. खरं तर बटाट्याचा पराठा किंवा इतर कुठलाही पराठा जर असेल तर तो खूप हेवी असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर दुपारी जेवणासाठी खाल्ला तरी पण चालतो किंवा मग सकाळी जर तुम्ही नाश्त्यासाठी वापरला तर दुपारचं जेवणात तुम्ही हलकं घेतलं तरी पण चालतं. आणि हा बटाट्याचा जो पराठा आहे, पराठा तर आपण भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे करतो, पण बटाट्याचा पराठा हा पटकन होणारा आणि पौष्टिक आणि हेवी असा नाश्ता म्हणूया आपण याला. तर मी बटाट्याचे पराठे केलेले आहेत. तर बटाट्याचे पराठे खूप फुटतात किंवा फाटतात, तर त्याच्यासाठी मी याच्यात कांदा अजिबात वापरत नाही. बाकीचे मसाले घालते पण कांदा वापरत नाही, कारण कांद्यामुळे बटाट्याचा पराठा जो आहे तो पूर्ण असा फाटतो आणि तो फुगत नाही. त्याच्यामुळे मी शक्यतो कांदा घालणं टाळते. बाकीचे जे मसाले आहेत, जिरा पावडर, धना पावडर, आलं लसूण मिरचीची पेस्ट थोडीशी घालायची, लाल तिखट, लिंबू किंवा आमचूर पावडर, काळं मीठ, जिरे पावडर आणि गरम मसाला थोडासा, कसुरी मेथी, हे मसाल्याचं सारण बटाट्याचं असतं. आणि ते छान मी केलं आणि त्याच्यावर तुम्ही दह्यासोबत किंवा अगदी सॉससोबत किंवा मग काहीच नाही तर बटर किंवा तूप लावून असंच गरम गरम खाल्ला तरी आपलं छान मस्त असं पोट भरलं जातं. आणि भरायचा प्रकार बघा, मी अगदी पुरणपोळी जशी आपण भरतो तर त्याप्रमाणेच मी अगदी भरपूर काठोकाठ सारण घालून अशी मी पराठे बनवते. मग ते 1 किंवा 2 जरी खाल्ले तरी पोट अगदी भरल्यासारखं होतं. तर करायला पण खूप सोपे असतात. पुरण भरतो तसंच मी उंडे करत असते आणि पराठे करत असते. त्याच्यामुळे ते छान फुलतात पण आणि फुटत पण नाहीत. आणि इथे बघा, हा कलाकंद मी करत आहे. जे दूध नासलं फक्त तो त्याला एक म्हणजे थोडंसं काय म्हणूया आपण, ते पनीर करतो तसं ते व्हायला लागलं होतं आणि त्याला काही वास वगैरे काही वेगळा येत नव्हता किंवा आंबट लागत नव्हतं, म्हणून मी ते घरीच कलाकंद केलेला आहे. जेव्हा केव्हा जर दूध चांगलं असेल, आंबट जर होत झालं नसेल, तर मी नेहमीच असा हा कलाकंद करते आणि तो छान पण लागतो. आणि त्याच्यात थोडीशी साखर घातली. जेव्हा आपण त्याचं पाणी पूर्ण त्याच्यासोबत साखरेसोबत जर आटवलं तर तो एकदम ओलसर असा तो छान कलाकंद होतो. आणि नंतर इथं बघा, अक्षयचा नाश्ता चालू होता, तो पराठा खात होता. आणि हे इथं जे अक्षयचे पप्पा बाहेर गेले होते, म्हणजे ते 4-5 दिवस नव्हते, तर ते विमानात किंवा हॉटेलमध्ये कुठे काय भेटलं असेल ते इतके ते गोळा करून घेऊन आले होते. तर ते इथं टेबलवर आणून मांडलं होतं. तर ते अक्षय आणि मी बघत होतो की याच्यात कुठले कुठले सॅशे आहेत. तर त्याच्यात बरेच शुगर फ्री किंवा ग्रीन टी, कॉफी असे त्याचे वेगवेगळे सॅशे होते. आणि हा कलाकंद बघा तयार झालेला आहे. मी थोडीशी टेस्ट करून बघितली तर एकदम मस्त असा हा कलाकंद झाला होता. आणि जर तुम्हाला थोडासा तो कोरडा वाटला तर त्याच्यात थोडीसं मी साई टाकलेली आहे आणि किंवा तुम्ही पण टाकू शकता. आणि तो एकदम असा ओलसर होतो. तर छान असा हा कलाकंद तयार झाला. नंतर ऐश्वर्या इथं करत आहे, ही आहे मेथीची भाजी. तुम्ही म्हणाल एवढीशी मेथीची भाजी आहे. तर बाळाच्या दूध वाढीसाठी आमच्याकडे मेथीची भाजी ही अशा प्रकारे खातात. पातळच मेथी करून खायची असते किंवा पातळच काही खाल्लं तर मग बाळासाठी जे दूध आहे ते चांगलं येत राहतं. त्याच्यासाठी आम्ही चुरून किंवा पातळ भाज्या करून असं खात असतो. तर हे ऐश्वर्यासाठी तिने ही भाजी केली होती, मेथीची पातळ अशी भाजी. आणि नंतर दुपारचा स्वयंपाक करायचा होता. तर आज बेत होता बिर्याणीचा, चिकन बिर्याणीचा. शुक्रवार होता, म्हणजे हा कालचाच व्हिडिओ आहे. शुक्रवार होता, विकासची डिमांड होती की बिर्याणी खायची आहे. त्याच्यासाठी कांदे उभे तळण्यासाठी ठेवलेले होते कढईत आणि ही बिर्याणीची तयारी केलेली होती. चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलं होतं, तांदूळ भिजवून ठेवलेले होते, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे हे सगळं ऐश्वर्याने चिरून ठेवलं होतं. आणि इथं कांदा जो आपण बिर्याणीच्या वरती बरिस्ता म्हणतो तर तो तळत होता. तर तो कांदा तळत आहे साईडला, तोपर्यंत मी इथं चिकनला मॅरिनेशन करून घेत आहे. खडं मीठ घातलेलं आहे 1.5 चमचा, 1 लिंबू आहे, हळद आहे अर्धा चमचा,
लाल तिखट आहे 1 चमचा, धना पावडर आहे 1 मोठा चमचा आणि हे दही आहे 400 ग्रॅम दही आहे. तर हे मी पूर्ण दही हे या चिकनला लावून घेणार आहे. आणि हा गरम मसाला आहे. तुम्ही कुठला पण गरम मसाला वापरा, एव्हरेस्टचा वापरा, सुहाणाचा वापरा किंवा तुम्ही तुमच्या घरी असेल तर तो वापरा. अजून याच्यात तुम्ही तुमचं काळं तिखट पण वापरू शकता. पण सुहाणाचा आणला होता, एव्हरेस्टचा गरम मसाल्यात फार खडे मसाले असतात म्हणून तो अक्षयला आवडत नाही, म्हणून तो मी शक्यतो वापरत नाही. आणि ते मॅरिनेशनला चिकन ठेवलं तोपर्यंत इकडं कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं ऐश्वर्याने, कारण भात उकळून घ्यायचा होता. भात अगोदरच भिजवून ठेवलेला होता. बिर्याणीचा तांदूळ आहे. आणि त्या पाण्यात भात शिजवण्याच्या पाण्यात ऐश्वर्याने काही खडे मसाले, मिरची, लिंबू आणि तूप टाकलं होतं. खड्या मसाल्यात मसाला विलायची, साधी विलायची, लवंग, मिरी, तमालपत्र, स्टार फूल हे घालून छान पाणी उकळून घेतलं. नंतर मी त्याच्यात भिजवून सोक करून ठेवलेले जे तांदूळ होते ते निथळून त्याच्यात घातले. मीठ टाकून हा 2 ते 3 वेळा उकळून घ्यायचा. 1-2च उकळ्या आल्या की तो आपल्याला तांदूळ जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. आता तांदळाला उकळी येत आहे तोपर्यंत मी इथं चिकन परतायला टाकणार आहे. त्यासाठी ते मी कढईतलंच जे तेल होतं तर तेच याच्यात ओतलेलं आहे पातेल्यात. आणि त्याच्यातच हे खडे मसाले टाकलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये शाही जिरं आहे, मसाला विलायची, साधी विलायची, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दालचिनी, स्टारफूल आणि दगडी फूल हे असे हे मसाले आहेत. नंतर ते थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्याच्यात कांदा टाकलेला आहे. 3-4 कांदे आहेत साधारणतः, तर ते बारीक चिरलेले कांदे आहेत. ते छान परतून घ्यायचे. कांदा थोडासा लाल झाला की नंतर बाकीचं टाकणार आहे. तर तोपर्यंत इकडं बघा भाताला छान अशी उकळी आलेली आहे. आणि त्याच्यातले जे हे खडे मसाले जे दिसत आहेत तर ते काढून घ्यायचेत, कारण ते नंतर परत दाताखाली येतात. तर त्याचा आता पाण्यात त्याचा पूर्ण अर्क उतरलेला आहे म्हणून हे जे खडे मसाले आहेत ते काढून घेतले. आणि आता मी भात पण आहे तो असा झाऱ्यातून गाळून साईडला ठेवणार आहे. तर हा भात आहे तो पूर्ण मी साईडला करून घेतला. तोपर्यंत इकडं कांदा पण छान परतला गेलेला आहे. तर आता त्याच्यात मी टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा मसाला आहे ना पूर्ण असा एकजीव करायचा आहे परतून. टोमॅटो आणि कांदा छान पटकन लवकर शिजावा किंवा लवकर त्याची पेस्ट व्हावी म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. याच्यापुरतंच मीठ टाकलेलं आहे. भातात वेगळं मीठ टाकलेलं आहे, चिकनला पण मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. इथं मी कांदा आणि टोमॅटो भाजत आल्यानंतर इथं 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. चमच्याला तूप चिकटलेलं होतं म्हणून मी त्याच्यातच चमचा फिरवून घेतला आणि ते तूप सगळं उतरून गेलं त्या आतमध्ये. छान परतून घ्यायचं आहे. 2 मिरच्या टाकलेल्या आहेत कट करून, मध्येच अशा स्लिट केल्या आणि त्या मिरच्या टाकलेल्या आहेत. भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर तुम्ही नंतर पण वापरली तरी चालते, पण मी फोडणीत घालते म्हणजे त्याचा एक वेगळा सुगंध जो आहे तर तो आपल्या भाजीला लागतो. मी एरवी पण भाजी करताना कोथिंबीर फोडणीत बऱ्याचदा घालत असते. नंतर जो तळून ठेवलेला कांदा होता तो मी याच्यात थोडासा टाकलेला आहे. ते पण छान मी सगळं परतून घेतलं. आणि हा कांदा, टोमॅटो, त्याचा मसाला आहे हा ऑप्शनल आहे. माझ्याकडे होता म्हणून मी घातला, कारण थोडा जास्त मसाला विकासला आणि अक्षयला आवडतो म्हणून. तुम्हाला घालायचं असेल तर कांदा आणि टोमॅटो छान भाजून त्याची पेस्ट करून तुम्ही याच्यात घालू शकता. ते मी घातलेलं आहे. ते सगळं छान मी असं परतून घेत आहे. परतणं फार महत्त्वाचं आहे, मसाला भाजणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याने टेस्ट जी आहे भाजीची ती एकदम छान येते. आणि भाजीपुरतं मी थोडंसं हळद आणि थोडंसं तिखट टाकलेलं आहे, कारण चिकनला मी ऑलरेडी तिखट आणि गरम मसाला हे दोन्ही पण लावलेलं आहे. आणि हे मॅरिनेशन केलेलं जे चिकन होतं ते मी आता त्या मसाल्यात टाकून घेणार आहे आणि छान आहे चिकन जे आहे ते परतून घेणार आहे. याच्यात एक्स्ट्रा पाणी काहीही घालायचं नाही आहे किंवा मी घालतच नाही आहे. हे जे दही असतं त्याच्यातच हे चिकन जे आहे ते छान आपलं शिजले जातं.
हे बघा, जसं त्याला आच लागेल तसं तसं ते दह्याचं पाणी जे आहे ते सुटत राहतं आणि चिकन आपलं एकदम छान शिजल्या जातं. तर आता हे छान परतून घेते आणि शिजल्यानंतर मी त्याचे लेयर लावून घेणार आहे. तर चिकन बघा असं पूर्ण त्याच्यातलं दह्याचं जे पाणी आहे ते आटून गेलेलं आहे आणि थोडंसं कमी पण झालेलं आहे. भात पण शिजलेला आहे. तर आता मी इथं लेयर लावून घेणार आहे. त्याच्यासाठी मी दुसऱ्या एका मोठ्या पातेल्याला खाली तूप लावून घेतले. तूप लावल्यामुळे जळणार नाही खालून, त्याच्यासाठी मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि नंतर ही जी ग्रेव्ही आहे किंवा चिकनची जी ग्रेव्ही आहे ती खाली तळाला पसरवून घेतली आणि नंतर हा शिजवलेला जो भात आहे तर तो मी लावून घेणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण लेयर्स लावतो हे प्रत्येकालाच माहिती आहे, तर त्याप्रमाणे मी हे लेयर्स लावत आहे. हे वाळलेल्या पुदिन्याची पानं आहेत. पुदिना असेल तर बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट येते. तर ही वाळलेली पुदिन्याची पानं आहेत. तुम्ही वाळलेलीच टाका किंवा फ्रेश पुदिन्याची पानं वापरली तरी पण चालतील. नंतर मी तळून घेतलेला जो कांदा होता तो टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर तुम्ही केशर घातलेलं दूध टाकू शकता, थोडासा मसाला भुरभरू शकता, कोथिंबीर टाकू शकता. नंतर मी राहिलेलं जे थोडंसं चिकनची ग्रेव्ही होती ती टाकली आणि नंतर जवळजवळ मी सगळाच भात टाकून घेतला आणि वरती त्याच्यावर थोडीशी ग्रेव्ही टाकलेली आहे आणि हा तळून घेतलेला जो कांदा किंवा बरिस्ता असतो तर तो घालून घेतलेला आहे. आणि आता झाकण ठेवून मी साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावरच मी हे एक 10 मिनटं छान अशी वाफ काढून घेणार आहे, कारण शिजलेलं आहे. चिकन पण छान शिजले आणि भात पण छान शिजलेला आहे. पण नंतर थोडंसं लक्षात आलं की वाफेने आणखीन तांदूळ कोरडा होईल किंवा थोडासा सुक्का होईल, म्हणून मी जे भातातलं जे पाणी पेज असते ती काढली होती, ती 2-3 चमचे मी भातात टाकली आणि नंतर त्याच्यावर बत्ता ठेवून छान एक 10 मिनटं त्याला वाफ काढली आणि ही तयार झालेली आहे चिकन बिर्याणी. तर हा चिकन बिर्याणीचा व्हिडिओ किंवा माझं रुटीन हे तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं मी अक्षयला आणि विकीला बिर्याणी ताटामध्ये काढून घेत आहे आणि त्यांचं झाल्यानंतर मीही कशी झाली रे विकी बिर्याणी? हां, इकडे बघून तर सांग, इकडे बघून तर सांग. चांगली झाली ना? त्याला दिले ना, खा की. तू खाल्लीच ना? बघ बिर्याणी खाऊन बघ. गरम असते, गरमच खायला चांगली मजा येते. नाही मोकळा कळकळीत आहे की नाही, जास्त शिजला नाही, कमी चांगली झाली ना? कमी शिजला.